सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारण्याच्या नियोजनाला वेग आलाय। साधुग्रामसाठी सुमारे 1300 ते 1400 एकर जागा निश्चित करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला 13 आखाड्यांचे साधू संत, मनपा आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्रामच्या नियोजनाला गती देण्यात आली। साधू संतांच्या मुक्कामासाठी सुमारे 1300 ते 1400 एकर जागा उपलब्ध करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। या महत्त्वाच्या बैठकीत 13 आखाड्यांचे प्रमुख साधू संत सहभागी झाले होते। साधुग्रामातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, वीज, स्वच्छता, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेवरही सविस्तर आढावा घेण्यात आला। बैठकीला मनपा आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसंच कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते। प्रशासन आणि आखाड्यांमध्ये समन्वय ठेवून भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन सुरू असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। समय निश्चित होगा, तो उसमें साधुग्राम की जो हमारी आगे की व्यवस्था है, साधुग्राम की जो हमारी आगे की प्लानिंग है, उसको लेके जो टेम्परेरी इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट करना है उसको लेके, प्लस जो अमृत स्नान के मार्ग को लेके सभी ऐसा अलग अलग विषयों पे चर्चा हुई, जिसमें परमानेंट इंफ्रास्ट्रक्चर, टेम्परेरी इंफ्रास्ट्रक्चर दोनों पे चर्चा हुई। सभी जो अपने सन्मान्य साधु संत हैं उनकी तरफ से हमारे को आज मार्गदर्शन भी मिला है और हमने जो प्लानिंग उनको कर रहे हैं वो भी उनको दिखाई है और उसके हिसाब से हम आगे उसमें बढ़े। सर किती एकरमध्ये करणार साधुग्राम असं काही त्यांच्या जवळपास नाशिकच्या 1300 ते 1400 एकरामध्ये साधुग्राम प्लस कुंभग्राम जे आपला आरक्षित जागा आहे प्लस काही आपण भाडेतत्वावर घेतो त्या दोघांच्या असं सांगत घालून जवळपास 1300 ते 1350 एकरामध्ये। पण त्या साधू मंताचं म्हणणं असं होतं की अजून साधुग्रामसाठी उभारणी झाली नाही किंवा काही अजून तिथे सुविधा नाही आहे, तर तशी काही चर्चा पण नाही झाली आणि तो आपला जे मुद्दा आहे तो पावसाच्या नंतरचाच मुद्दा आहे, तर आपण टाइम वाईज ऑन ट्रॅक आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नाशिक।